रोहित पवार यांचा अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत आणि आपल्यासोबत स्वतः रोहित पवार आहेत. काय सांगाल, काय एकंदरीत आत्ताची? बघा, हा विषय लोकांना कळलेला आहे. लोकांच्या भावना आहेत की हे जे काही अटी टाकल्यात, एक तर 2019ची अट, 50,000 रुपयाची अट आणि रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला 25, 26 आणि 26, 27 इतर रेग्युलर आपलं कर्ज ठेवायचं आहे. त्यामुळे या दोन्ही तिन्ही अटी जर बघितल्या तर ह्या लोकांना मान्य नाहीत. त्यामुळे आता लोकांचंच मत आलंय की ही कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली आहे. कारण का तुम्हाला आधी पैसे द्यावे लागतील बँकेत जे काही प्रलंबित आहेत आणि 50,000च्या पुढचे. त्यामुळे हे योग्य नाही. हे कॅन्सल करणं आणि नवीन अटी न टाकता त्या जुन्या अटी काढून प्लेन साधा GR काढणं आणि त्यातून शेतकऱ्याला मदत करणं महत्त्वाचं आहे. कारण येणारं वर्ष इतकं हलाख्याचं आहे. बऱ्याच लोकांना सकाळपासून मी बोलतोय ते म्हणतात पुढच्या वर्षी काहीच आमच्या शेतामध्ये पिकणार नाही. त्यामुळे हे कर्ज जे आहे ते माफ होणं आमच्या सर्वांसाठीच फार महत्त्वाचं आहे. तर शेतकऱ्याची ही मागणी असेल तर मग सरकारने मान्य करायला काय हरकत आहे. सरकारला असं कुठेच वाटू नये की क्रेडिट आम्हाला जाईल, आम्हाला क्रेडिट नको, आम्हाला तुम्ही बोलू नका. तुम्ही मुंबईतल्या मुंबईत मीडियासमोर डिक्लेअर करा की या 2 अटी आम्ही काढत आहोत, आम्ही इथून उठतो. कारण हा लढा शेतकऱ्याचा लढा आहे. आज कोण कोण सामील होणार आहे? माहिती कळते की मनोज जरांगे पाटील येणार आहेत, हर्षवर्धन सपकाळ येणार आहेत. पाठिंबा वाढतो. ते शेवटी बघा, हा लढा प्रामाणिक आहे. प्रामाणिक लढा असतो तेव्हा पाठिंबा हा वाढतच जातो. आम्हाला जे कळलेलं आहे, आज तर आमचे शशिकांत शिंदे साहेब येत आहेत, प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब येत आहेत, मनोज दादा येत आहेत, त्याचबरोबर राऊत साहेब येतील, संजय राऊत साहेब, अजून राजू शेट्टी साहेब येणार आहेत. इतरही काही महत्त्वाचे नेते आहेत, काही केंद्रातले नेते आज नाही तर उद्या सकाळी काँग्रेसचे येणार आहेत. त्याचबरोबर तिकायत साहेब जे आहेत, जे देशातले फार मोठे शेतकरी नेते आहेत, ते सुद्धा यायचं म्हणतात. त्यामुळे हे सगळे येत आहेत. म्हणजे कुठं ना कुठंतरी लोकांमध्ये जी भावना आहे ती या लोकात फिरणाऱ्या नेत्यांना समजली आहे आणि त्यामुळेच हे इथे येऊन पाठिंबा देत असतील. तर मला असं वाटतं की सरकारने कुठं ना कुठंतरी लवकरात लवकर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. लोकात फिरणाऱ्यांवरनं विषय झाला की रोहित दादा आंदोलन करतील का? सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले रोहित पवार आहेत आणि ते खरंच आंदोलन करतील का? ही सगळी शॉप आहे असं पहिल्यांदा टीका होत होती, मात्र आता परिस्थिती काय? बघा, सोन्याचा चमचा घेऊन जन्मायला यायला हे माझ्याच हातात होतं का? नव्हतं. कुठल्या परिवारामध्ये आपण जन्मायचं असतं हे कोणाच्या हातात नसतं. हे काय ईश्वराची इच्छा असते आणि ते नशिबाचा खेळ असतो. विषय एवढाच आहे की तुम्ही सोन्याचा चमचा घ्या, चांदीचा घ्या, साधा स्टीलचा चमचा घ्या, पण तुम्ही आज भूमिका काय घेता हे महत्त्वाची आहे. आता माझ्यावर टीका करणारे जी लोक आहेत त्यांच्यावर मी आज बोलणार नाही. त्यांनी काय लेवलचा त्यातल्या ठराविक लोकांनी भ्रष्टाचार केला हे मी नंतर तुम्हाला सर्वांना सांगेल. त्यामुळे आज आम्ही भूमिका लोकांच्या बाजूला आहे. आम्ही विरोधात आहोत. आम्हाला एवढीच भूमिका करू शकतो. आम्ही सत्तेत असलो असतो तर आम्ही निर्णय घेतला असता. आज अजितदादा असते तर त्यांनी निर्णय घेतला असता. आज तुम्ही सत्तेत आहात ना, कुणीतरी सभापती आहे, कुणी मंत्री आहे, तर तुम्ही एकत्रित बसून शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्या ना. आज तुम्हाला लोकांनी तो अधिकार, सोन्यासारखा अधिकार दिलाय. त्या सोन्यासारख्या अधिकाराचा उपयोग सामान्य लोकांचं जीवन सोन्यासारखं करण्यासाठी करा ना. आता जीवन अक्षरशः शेतकऱ्याचं हालाक्याचं केलेलं आहे. म्हणजे कुठं ना कुठंतरी तुमच्या हातात अधिकार असताना सुद्धा ते अधिकार योग्य पद्धतीने न वापरल्यामुळे, अटी टाकल्यामुळे सामान्य लोकांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे. त्यामुळे कृपा करून तुमच्या सत्तेचा, पदाचा वापर हा कुठेतरी या शेतकऱ्याच्या बाजूने करावा एवढी विनंती करतो. अल्टिमेटम दिलाय, नाहीतर नामदेव पायरे आज दिवस संपला तर उद्यापासून नामदेव पायरे. आज समजा सरकारकडनं काही तिथं निरोप आला नाही, निकाल आला नाही, तर आम्ही जे म्हणतोय की आम्हाला काय भेटायला येऊ नका, तुम्ही मुंबईत बसून डिक्लेअर करून टाका या 2 अटी आम्ही काढत आहोत, आम्ही इथून उठू. आणि जर आज संध्याकाळ पण नाही झाला तर अनेक लोकांच्या भावना आहेत की आपण श्री नामदेव पायरीच्या इथं जाऊन बसूया आणि हे आंदोलन, हे अन्नत्याग आंदोलन तिथं बसून तिथं सुरू करू. तिसरा दिवस आहे येणाऱ्याची. नाही, थोडंसं डोकं दुखतंय, रक्तातली साखर कमी झाली, बाकी BP वगैरे नॉर्मल आहे, एवढंच आहे, बाकी काय नाही. अल्टिमेटम दिलाय, थांब आहे. नाही, शेवटी बघा, मी जेव्हा 800 किलोमीटर चालायला लागलो होतो, युवा संघर्ष यात्रा, युवांचा विषय घेऊन, तेव्हा अनेक लोकांचं म्हणणं होतं 40-50 किलोमीटर चालेल आणि थांबेल. पण आपण 800 किलोमीटर चाललो. त्याच्या आधी सुद्धा मोठी मोठी आंदोलन केलेत, विद्यार्थ्यांसाठी केलेत, शिक्षकांसाठी केलेत.
शेतकऱ्यासाठी केलेत, युवांसाठी केलेले आहेत. त्यामुळे एक आहे की शेवटी मराठी माणूस आहोत आम्ही, न घाबरणारे आणि शांत बसणारे नाहीत, आम्ही लढणारे आहोत, त्यामुळे आम्ही लढत आहोत. अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्याच्यावर ठाम आहेत. नाही मागण्या पूर्ण झाल्या तर नामदेव पायरीवर आंदोलन पुढचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.